नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलतोय सांगली जिल्ह्यातील तासगाव गोटे महाकाळ या विधानसभेची। या विधानसभेतनं 2024 महाराष्ट्र विधानसभेत महाराष्ट्रात सर्वात तरुण असा आमदार निवडून आला। शरदचंद्र पवार पक्षाकडनं, काँग्रेस पार्टी एनसीपी कडनं, शरद पवार पक्षाकडनं रोहित पाटील हे आर पाटील, बहुतांश लोकांना माहीत असतील आर पाटील, ज्यांचं 2015 साली निधन झालं वयाच्या 58व्या वर्षी। ते आर पाटील हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, अनेक अशी पदं त्यांनी भूषवली। ते एनसीपी मध्ये होते, शरद पवार साहेबांचे जवळचे निकटवर्तीय असे त्यांना संबोधलं जायचं। तर त्यांचं निधन झाल्यानंतर सांगली जिल्ह्यावरती संजय काका पाटील जे एनसीपी मध्ये होते, ते 2014 सालीच निधन होण्याच्या 1 वर्ष अगोदरच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेचं तिकीट मिळवलेलं आणि 2014ला निवडून आले। परत 2019लाही ते निवडून आले आणि 2024ला विशाल पाटील यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला। ते संजय काका पाटील हे रोहित पाटील यांच्या अपोजिट आता विधानसभेला उभे होते। एवढ्या मातब्बर नेत्याला रोहित पाटील यांच्याकडनं पराभव स्वीकारावा लागला विधानसभेमध्येही, आणि जवळपास 27,000च्या लीडने रोहित पाटील हे निवडून आलेले आहेत। तर सांगायचं तात्पर्य असं की रोहित पाटील अगदी म्हणजे आत्ताची त्यांची राजकारणाची सुरुवात आहे। 25 वर्ष वय आहे त्यांचं, 1999 साली जन्म झालेला त्यांचा। त्यांनी कोल्हापूरमधनं ग्रॅज्युएशन केलं आणि ते आता कुठेतरी राजकीय कारकीर्द त्यांनी सुरू केलेली आहे। बोलण्यातनं त्यांच्या आपण मुलाखती ऐकतो, जे काही सोशल मीडियामध्ये, त्यानुसार त्यांची थिंकिंग खूप मॅच्युअर वाटते आपल्याला त्यांच्या वयानुसार। म्हणजे ही जी थिंकिंग आहे ही त्यांना लॉंग टर्मसाठी राजकारणात टिकवेल असं तरी सध्या वाटतंय। कारण खूप काही म्हणजे आपण जे नेपोटिझम बोलतोय की लिगसी आर पाटलांची चालवायची आहे, त्यामध्ये त्यांनी आता मुलाखतीमध्ये जे काही बोलले त्यामध्ये त्यांनी सांगितलेले की 2022 साली जे काही एनसीपीची फूट पडली, अजित पवार गट आणि शरद पवार गट असे 2 गट जे तयार झाले, त्यावेळेस त्यांना प्रश्न पडला होता। त्यांनी कार्यकर्त्यांशी बोलले की नेमका आपला निर्णय काय घ्यायचा। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की माझ्या आजीनेही सांगितलेलं की म्हाताऱ्याला सोडायचं नाही, काही होऊ दे म्हाताऱ्याला सोडायचं नाही। ती मुलाखत ऐकून आपल्याला म्हणजे कळतंयच की त्यांचा वैचारिक कसा आहे, त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, आणि ते फ्युचरमध्ये खूप चांगलं कामं घडत त्यांच्या हातून आणि घडतील असं अंदाज तरी आहे। तुम्हाला काय वाटतंय? रोहित पाटील यांच्या म्हणजे 25 वर्षाच्या युवकाचे असे जर विचार असतील तर नक्कीच त्याची कारकीर्द राजकारणात खूप चांगली असेल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुम्हाला काय वाटतंय रोहित पाटलांविषयी कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।